आता इथून जाणार आहोत आपण देवराई आर्ट गॅलरीमध्ये. इथून जवळच आहे, तिकडे आपण जाऊया आणि त्यानंतर मे बी भिलार विलेजला जाऊ. आपण आता आलो आहोत देवराई आर्ट विलेजला. हे मागे बघता येते देवराई आर्ट विलेज आहे. यायचा रस्ता थोडा छोटा आहे, एवढा रस्ता आहे फक्त. म्हणजे एका वेळेला एक गाडी येईल, एवढाच मोठी गाडी एका वेळेला एकच आहे, एवढाच रस्ता आहे. तर चला आपण आता देवराई आर्ट विलेज जरा बघूया काय काय ते. शूट अलाउड आहे की नाही ते मला माहीत नाही, सो बघूया. आपण परमिशन घेऊ आणि त्यानंतर शूट करू. आर्ट गॅलरीचा टायमिंग आहे 10:30 ते 5:30. आपण आता आहोत देवराई आर्ट विलेज पाचगणीमध्ये. भारतीय कलेचे जतन, संवर्धन आणि विकास करण्यासाठी वर्ष 2008मध्ये देवराई आर्ट विलेज या NGOची स्थापना करण्यात आली. सोबतच हे आर्ट विलेज रॉक डोकरा कलेचे जन्मस्थान असून दगड आणि पितळ एकत्र कास्टिंग करण्याच्या प्रक्रियेसाठी पेटंट स्वामित्वसुद्धा या आर्ट विलेजला मिळाले आहे. देवराई आर्ट विलेजला वर्ष 2019मध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकतेचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हे आर्ट विलेज मंदाकिनी आणि अतुल माथुर यांनी चालवलेले कलाकारांचे सामूहिक कलादालन स्टोअर आहे. This is your yes. This is an NGO that I started in 2008. Okay. We started very small. So you have workshops also. Yes. So we can apply. Yeah, workshop are an ongoing process. So minimum is 1 day. Right. 3 hours. Okay. So you can either do painting or using wood and metals. Right. This thing, or you can make a small sculpture. Down with wax, which we will then cast and send it to you after 20 days. Okay. Because that's the process. Right. Exactly. 2 layers of clay. So thank you so much, ma'am. It was really. I saw you. What is your name? Lavanya. I saw you and it recollected like this ma'am used to come there and like teach us so many good things, storytelling and used to show us movies. Yeah, sculptures, and as I saw the thing in front of the entrance, and I was like, yeah, I remember. And she's here today with her husband, who runs a YouTube channel. They have come from MIT and Okay, doing right. some Project, yeah, got it, yeah, right. Nice. भारतीय संस्कृतीचा मूळ वारसा शोधणे आणि कलेच्या माध्यमातून निसर्गाबद्दल जागरूकता आणि प्रेम निर्माण करणे हे देवराई आर्ट विलेजचे ध्येय आहे. बेसिकली आमच्यातलं एक वेगळी साईड बाहेर काढणं. मॅम त्यावेळेला यायच्या मूवीजमधनं किंवा क्राफ्टमधनं किंवा अशाच बऱ्याच अशा गोष्टीमध्ये टू ओपन अस अप पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या मॅम आम्हाला शाळेमध्ये होत्या. नाव त्यांचं त्यांनी हे एक छानसं असं एक म्युझियम किंवा विलेज आर्ट गॅलरी ओपन केली. आर्ट गॅलरी पाहून आम्ही नंतर बाजूलाच असलेल्या कार्यशाळा पाहण्यासाठी आम्ही खाली गेलो.
रॅन्डम पे चेअर्स बघ, चेअर्स देख तू, किती भारी आहे. शाळा, महाविद्यालय, कला संस्थेतील विद्यार्थी, कलाकार आणि पर्यटकांसाठी परस्पर संवादातून क्रियात्मक शिक्षणाची जागा म्हणजे देवराई आर्ट विलेज. कार्यशाळेत हे दादा सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बनवत होते. मी ॲक्च्युली ते म्हणूनच चॅनल करायचं, यूट्यूब चॅनल. मी तेच म्हणलं कारण आय क्लिक्ड इट बिकॉज इट वॉज माय मॅम. लाईक यार बिकॉज वी यूज्ड टू डू दिस इन आवर स्कूल. शी यूज्ड टू टीच, शी यूज्ड टू कम देअर अँड वी हॅड, आय डोंट रिमेंबर लाईक दिस लॉंग बॅक. सो शी यूज्ड टू कम देअर अँड नॉट एक्झॅक्टली दिस बट काइंड ऑफ द क्ले थिंग अँड एव्हरीथिंग. बट पोस्ट दॅट वी नेवर न्यू की ऐसा उनका प्रॉपर गॅलरी अँड ऑल होगा. सुकून वगैरे. हां, सुकून. हे त्याच्याने बनवलं नाही, हे वेगळं, हे वेगळं. आयर्न क्राफ्ट. आयर्न क्राफ्ट आणि तुंबाचा त्या साईडला चालतं, इथं वॅक्सवर चालतं. कारण एकच पीस आम्ही कास्टिंग करू शकत नाही. बरोबर. 100-200 पीस एकचदा आम्ही कास्टिंग करून घेतो. आता हे काय बनतंय म्हणजे एक ऑर्डर आहेत ना गेमिंगचे. ओके. हां, गेमिंगचे छोटे छोटे दगडा बनवले गेले. त्यांना या महिन्यात एंडिंगला पाहिजे. बरोबर. तुम्ही इथेच राहता आणि हां, मी रूम रेंटला असतो बरोबर. रायगडला एक छोटं गाव आहे तिकडे. तर मित्र, तुम्ही महाबळेश्वर पाचगणीला आलात तर नक्की या जागेला भेट द्या. फार सुंदर अशा कलाकृत्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सोबतच लहान मुलांना देखील ही जागा आवडेल. तुम्ही इथे असलेल्या वर्कशॉपमध्ये देखील सहभागी होऊ शकता आणि मूर्त्या बनवू शकता. त्याची माहिती तुम्हाला या आर्ट गॅलरीमध्ये मिळेल.